हॅलो. चला जाऊयात मॅच कडे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. इथून पुढे महत्वाची लढत. अधिरासत्य 4 ओव्हरची मॅच पुढची देखील जो आपण 2 संघ विजयी झालेला एंटिक 9 भांडूप हा संघ रेडी राहायचे. लगेच मॅच खेळली जाईल. यानंतर सेमीफायनलची लढत आणि तदनंतर आणखी एक फायनलची लढत. जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होईल. आज व्यावसायिक गटातील 8 संघांच्या माध्यमातून खेळवली जाणारी ही आजच्या दिवसातील पहिली रजनी. मॅचला होते सुरुवात. करण सोडा व्हेरी फर्स्ट ओव्हर. सलामीची 2 बॅटर. हॅलो. पहिला बॉल टॅप केलाय. फेकी 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 आणि आकाशची महत्वाची विकेट मिळवली आहे. आकाश तिकडे बॉलला पाठीमागे बघत राहिला, त्यामुळे ही चुकी घडली त्याच्याकडनं. विकेट आली आहे. हॅलो. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती महत्वाची सफलता मिळते. करणने दाखवलं की त्याने जाणीव करून दिली मगाशीच मला तर मॅच मिळाली तेव्हा की माझ्या काही चुका होत होत्या, पण मी आता निश्चितच कमबॅक करेल. नेक्स्ट बॅटर ऋतिक येतोय. आता आकाश गुरु माघारी गेलाय तर करण पाटीलला बॅटिंग करावी लागेल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळले तर लिएंडर होते. सिंगल रन मिळेल. 4 ओव्हरची मॅच. सेमीफायनलची लढत. जिंकणारा संघ अंतिम क्वालिफाय होईल. एक महत्वपूर्ण मॅच कडे आपण पाहतोय. आजच्या दिवसातील अजूनही उर्वरित 2 मॅच आहेत. समोर खेळलेत. पार्थ होते तिकडे. क्या बात आहे. चांगला बॉल थांबवलाय. बॅकफुटला येऊन सिंगल रन. बॉल थोडासा उसळी घेताना पाहायला मिळाला. डिक्लेअरचा रन मिळतोय. चांगला बॉलिंग अटॅक करण सोडा यांची. स्कोर जर आपण पाहिला तर 3 रन 4 बॉल. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा सेन्सिबल खेळले. सिंगल रन मिळेल. करणला जाणीव आहे विकेटवर टिकून राहावं लागेल. 1 टू गो. गॅप मध्ये खेळले. जबरदस्त ही आहे करणची बॅटिंग. काय जबरदस्त ड्राईव्ह केलाय. चौकार आलाय. शेवटचा बॉल होता. बाउंड्री येते. स्कोर जर आपण पाहिला तर स्कोर झालाय 8. 1 ओव्हर 8 रन.
मतंग आलाय सेकंड ओव्हर. समोर खेळले बॉल सर हातामध्ये जातोय, संधी आहे, रन मिळालाय. चालाकी दाखवली. हे क्रिकेट आहे. एका रनासाठी तुम्हाला अगदीच खूप क्विक राहावं लागतं. पुन्हा एकदा टॅप केलाय, बॉल सर हातामध्ये जातोय आणि विकेट आली आहे. ऋत्विक पुढे निघाला. ऋत्विकची विकेट. नेक्स्ट बॅटर प्रवीण येथील 9 सेकंडला. स्कोर 9 झालाय. 2 बॉल 9 रन. 4 ओव्हरची मॅच, सेमीफायनलची लढत, यानंतर होणारी फायनलची लढत. अँटिक राईन भांडूप विपक्ष विजेता संघ. रेडी राहायचे दोन्ही संघांनी. समोर खेळले गॅप मध्ये पुन्हा एकदा करण पाटीलच्या बॅट मधून आणखी एक खणखणीत, एक जबरदस्त करण. करण नावाची बॅटिंग, करण नावाचा वादळ, नावातच रन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करणची बॅटिंग आपण पाहत आलोय. बदला काहीसा त्याचा पडता काय, आणि त्यानंतर आता पुन्हा करण इथे मात्र त्याचा अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. चौकार आला. पुन्हा एकदा टॅप केला, बॉल सर हातामध्ये जातो लिएंडर कडे. बॅकफुटला जाऊन ज्यावेळेस टॅप केला जातो त्यावेळेस रन घेणं थोडंसं उघड असतं बॅटरला, त्यामुळे रन कंप्लीट होत नाही. पडून खेळण्याचा प्रयत्न, चेक केलाय मतंग. मतंग एक हुशार बॉलर आहे. चांगली बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते त्यांची. बॅटिंग देखील करतात. त्याने देखील मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा वैयक्तिक पारितोषिक मिळवले. समोर खेळले गॅप मध्ये आणि तिकडे मात्र फटका फसलाय. चांगला ड्राईव्ह केला होता पण थोडा दूर ठेवला टप्पा. करंची विकेट येते. करंचा फटका फसला, विकेट आलाय. महत्वाचा विकेट. सलामीचे 2 महत्वाचे बॅटर करण पाटील आणि आकाश गुरव. आपण पाहिलं करणच्या बॅट मधून 2 बाउंड्री आल्या, स्कोअरक्राफ्ट पुढे गेला. पण पुन्हा एकदा तसं पाहता त्या 2 विकेटमुळे कमबॅक होतोय जय महाराष्ट्र चेंबूर संघाचा. 13 झालेत. 2 ओव्हर 13 ना. 1 बॉल आहे अजून. 1 बॉल आहे. लेफ्टी बॅटर जयेश येत आहेत. शेवटचा बॉल. फटका फसलाय. जयेशला देखील माघारी जावं लागेल. विकेट आली आहे.
2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा झालेत. आकाश येत आहेत बॉलर. कल्याण परिसराचा खेळाडू जागा बनवली जय महाराष्ट्र चेंबूर संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 साठी विचार होतो या गोलंदाजाचा. सेमीफायनलची दुसरी लढत आज दिवस क्रमांक 1 आणि त्या माध्यमातून व्यावसायिक गटातून अँटिक 9 भांडूप हा संघ अंतिम मध्ये दाखल झालाय. लगेच मॅच असणार आहे. संघाने इथे उपस्थित राहा. या वेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिकडे फिल्डर आहेत. अभि होते. रन कंप्लीट केलाय. घनश्याम आलेत नेक्स्ट बॅटर. उर्वरित 11 बॉल आहेत. महत्वाची लढत. अधिरा सत्यविनायक कामोडे टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. विपक्ष जय महाराष्ट्र चेंबूर या संघाच्या विरोधात त्यांचा पहिला डाव आपल्याला पाहायला मिळतोय. मालपा डोंगरी करंडक रितिका 11 या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आज आपल्याला ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. मालपा डोंगरीचा मोरया गणपती बाप्पा मोठा गणेशोत्सव या विभागामध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथक नवथर रचणारा हा देखील या परिसरातील दहीहंडी उत्सव. सेन्सिबल खेळलेत. बॅकफुटला घेऊन हलकासा कट केला. डिक्लेअर 1 रन. स्विच करायचा होता. पुन्हा एकदा डिक्लेअरचा रन मिळेल. एखादी बाउंड्री आली तर नक्कीच अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचा एक चांगला स्कोरग्राफ पुढे जाईल. कारण सध्याचं समीकरण बॉल टू बॉलचं आहे. एक 3 बॉल झालेत आणि 16 रन झालेत. पुन्हा डिक्लेअर रन मिळेल. 1 रन. सलगच्या 4 बॉलला 4 रन आल्यात. शेवटचे 2 बॉल अजूनही इनिंग मागचे 8 बॉल बाकी आहेत. कोण फायनलच्या लढतीमध्ये जाणार. सर्वांच्या नजरा मॅच कडे. सर्वांचं लक्ष क्या बात आहे. पुन्हा एकदा सेपडून खेळत असताना सिंगल रन मिळेल. 1 धाव असेल. 1 टू गो. लास्ट बॉल. षटक क्रमांक 3. आकाश विरुद्ध प्रवीण दोनही कल्याणचे. तिकडे बॉल फिरकी घेतोय. सिंगल आहे. म्हणजे षटकामागे एकंदरीत 6 धावा खर्च केलेत. षटक संपते आणि स्कोर झालाय 19. 2 बाउंड्री आल्या आणि तदनंतर देखील स्कोर ग्राफ अगदीच इक्वल आहे. 18 बॉल 19 झालेत. लास्ट ओव्हर.
षटक क्रमांक 4 पार्थ बॉलर चांगला उंचीचा गोलंदाज उंचीचा पुरेपूर फायदा होऊ शकतो त्याला फुल टॉस गॅप मध्ये खेळलेत क्या बात आहे प्रवीण जबरदस्त ड्राईव्ह केलाय मोक्याच्या क्षणाला बाउंड्री आली आहे 4 रन येत आहेत सुंदर अप्रतिम मॅच फाईट होणार मॅचला मजा येणार आहे पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न तिकडे फटका फसलाय प्रवीणने विकेट दिली पण चांगल्या झोन मध्ये खेळले होते बॉल सरळ हातात गेलाय विकेट येतोय शेवटचे 4 बॉल आहेत अखिल येतो बॅटर वरईचा आणखी एक खेळाडू लिफ्टी आहेत षटक क्रमांक 4 उर्वरित 4 बॉल फायनलच्या लढतीमध्ये जाण्यासाठी असलेली ही रंगतदार मॅच ही पडझड ही धडपड पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न लिएंडर आहे तिकडे बॉल हातामध्ये जातोय एक धाव मिळेल शेवटचे 3 बॉल आहेत एखादी बाउंड्री बनवावी लागेल तिकडे पुन्हा डिक्लेअर मिळेल एक धाव पूर्ण होते स्कोर जर आपण पाहिला तर 25 झालेत लास्ट 2 बॉल यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न लिएंडर आले बॉल वरती एक मिनिट शेवटचा बॉल आहे महत्वाचा आहे बाउंड्री बनवावी लागेल 26 झाल्यात एका बाउंड्रीने मॅच अगदीच सेकंड हाफमध्ये मजा येईल एक बॉल एक देखील तेवढाच महत्वाचा आहे पण बाउंड्री आली तर अगदीच अतिउत्तम ओहो शेवटचा बॉल बोल्ड आउट झालेत आणि टार्गेट आहे 27 24 बॉल 27
24 बॉल टार्गेट आहे 27. 24 बॉल 27 धावांचं लक्ष्य. 3 बाउंड्री आली आणि तदनंतर देखील जय महाराष्ट्र गोलंदाज यांनी अगदीच चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. स्कोरग्राफ जास्त काही उंचावरती नेऊ दिला नाहीये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. करणच्या बॅटमधून 2 बाउंड्री, एक प्रवीणच्या बॅटमधून बाउंड्री पाहायला मिळाली. आकाश पहिल्या डावामध्ये पहिल्याच बॉलवरती रनआउट झाले आणि तिथून इनिंग मात्र थोडीशी त्यांची पहिल्या डावालाच थोडीशी कव्हर करता करता राहिली. सलामीचे 2 बॅटर शुभम लोखंडे आणि राहुल सुरवाडे. फिल्डिंग आपला बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल होतोय. धीरज आलाय बॉलर. पहिली ओव्हर. मॅचला होते सुरुवात. कोण जाणार फायनल मध्ये? पहिला बॉल फसवलाय. पहिला बॉल मोठी 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 महत्वाची विकेट. एक 4-5 रन जरी वर असते ना तर या मॅचला आणखी अधिक जास्त मजा आली असती. मॅच तसं पाहता बॅटिंग टीम कडे अगदीच जास्त आहे, कारण 24-27 ची मॅच सी बाउंड्रीज ग्राउंड आहे. चौकार येत आहेत, पण बॉलिंग जर चांगली केली, फिल्डिंग चांगली केली तर मॅच होऊ शकते कव्हर. महत्वाचा विकेट आलाय यावेळेला. पुन्हा एकदा जबरदस्त घनश्याम शिंदेचं देखील कौतुक आहे. घनश्याम देखील तितकाच क्विक अँड फास्ट पाहायला मिळाला. घनश्यामला देखील माहित होतं की हा बॉल हातामध्ये आला की लगेच हिट करायचा. विकेट आलाय. अरुणला देखील थांबवलंय. अरुण देखील विकेट येतोय. 2 सलगच्या 2 स्टंपिंग आउट घेतले आहेत. काय अप्रतिम गोलंदाजी होते, सुंदर. एक 3-4 रन वर असते की मजा आली असती खरंच, पण अजूनही मॅच आता दोन्ही संघांकडे. आता राहुल सुरवाडे बॅटिंग करावी लागणार भाऊ. मगाशी केलेली बॅटिंग पुन्हा एकदा इथे एक मॅच बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट बॅटर मतंग सारंग. यावेळेला व्हाईट बॉल आणि प्लस 2 रन. 2 बॉल चांगली कव्हर केले आणि पुन्हा जर अशी चुकी केली धीरज, कम ऑन. फटका फसलाय. बॉल जर हातामध्ये जातो. व्हेरी नाईस कॅच, अप्रतिम, जबरदस्त, आणि एकंदरीत हॅट्रिक मिळाली त्याला. तो व्हाईट बॉल निश्चितच. क्या बात आहे, टाळ्याचा कडकडाट होतोय. ऑर्गनाइज कमिटी अगदीच आनंदी पाहायला मिळते, कारण मॅच तशी लढत तशी आहे. 3 विकेट आले सलगचे. तीन बॉल आणि 2 रन झालेत. सिंगल घेत निखिल पाटील आले होते. हिट लागला असता विकेट मिळाली असती. सिंगल. राहुलला बॅटिंग करावी लागणार आहे. सेन्सिबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. मॅच कव्हर करावी लागेल, अगदी तयार करावी लागेल. मॅच तशी आहे बॅटिंग टीमकडे. विकेट गेल्या कारणाने अडचण वाढल्यात, पण मॅच आहे त्यांच्या बाजूला.
चेक करतोय. फुलटॉस बॉल समोर खेळलेत. जयेशकडे बॉल गेलाय. सिंगल रन मिळेल. पाच बॉल 4 झालेत. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल चुकी गेली आहे. नो बॉल. परत शॉट टाकलाय. 2 मिळालेत. 6 रन झालेत. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित. खोलबट टप्प्याचा बॉल समोर खेळलेत आणि 4 रन येतोय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला चौकार आलाय राहुलच्या बॅट मधून. स्कोर आलाय. 10 झालेत. म्हणजे धीरजने 3 विकेट मिळून देखील स्कोर अगदी मेंटेन आहे. 10 रन. कॅमेरावर वर बसलेल्यांना विनंती आहे. समोर जे कॅमेरावर बसलेत आपल्या एंटिक 9 भांडूपचे प्लेयर आहेत तिकडे. शेवटच्या बॉल साठी केलेली चुकी अतिशय अडचणी वाढवून दिल्यात. आकाश गुरव आलाय पुढचा गोलंदाज. नेक्स्ट ओव्हर. कोण फायनलच्या लढत मध्ये जाणार. महत्वाची लढत. महत्वाची मॅच. 24 बॉल 27 चा पाठलाग. सलामीचे पहिले 3 बॅटर माघारी गेले पण अजूनही पारी सांभाळली आहे. आकाश येतोय पुढचा बॉलर. तिकडे जर आपण पाहिलं तर डिक्लेअरचा रन येतोय. अगदी आता काही एक्स्ट्रा मोठ्या धावांची गरज नाहीये. सिंगल सिंगल मॅच जिंकून देऊ शकतात जय महाराष्ट्र चेंबूर संघाला. मॅच आली आहे त्यांच्या वाट्याला पुन्हा एकदा. शुभमची विकेट. मतंगची विकेट. अरुण देखील आउट झाला. फटका फसलाय. सरा बॉल हातामध्ये जातोय. विकेट आली आहे. अजित साऊ. अजितला माघारी जावं लागतंय. करण आलाय. करणने अप्रतिम बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरला अगदीच चांगला पहिल्या डावामध्ये कमबॅक केला करणने. व्हाईट बॉल. मॅच कधी इकडे कधी तिकडे. स्लोवर पिचिंग. सिंगल रन. अगदीच जाणीव आहे काही मोठ्या स्ट्रोकची गरज नाहीये. राहुल अगदीच सेन्सिबल खेळत आहेत. सोबतीला करण आता आलाय. 13 झालेत. 15 बॉल. अजूनही 14 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा चुकी करतात आकाश गोरा. व्हाईट बॉल. अगदी वाटलं होतं की या मॅचला सुरुवात करून चांगली फाईट करणार. मॅच अगदीच जय महाराष्ट्र चेंबूर या संघाची अडचणी वाढवतील पण ती बाउंड्री आली. ते एक्स्ट्रा रन आले आणि तिथून मॅच त्या शेवटच्या बॉलला मॅच हातून थोडीशी निसटली.
क्या बात आहे लॅबो सेन्सिबल खेळलेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे देखील एक अनमोल रत्न आहे. राहुल सुरवाडे याने देखील खऱ्या अर्थाने मुंबई अंडरआर्म क्रिकेटमधले एक अनेक वर्ष गाजवला. आजही पुन्हा एकदा त्या अंदाजामध्ये त्या फ्लो मध्ये येत आहेत. पुन्हा एकदा सेन्सिबल केलेत. मॅचची सिच्युएशन काय असते ना त्यावरती डिपेंड तुम्हाला बॅटिंग करावी लागते. जर मोठ्या स्ट्रोकची गरज आहे तिथे मोठे स्ट्रोक खेळा, पण जिथे गरज नसताना तिथे मोठे स्ट्रोक खेळून फटके फसतात, विकेट जाते. इथे गरज नाहीये, सेन्सिबल खेळत आहेत. पुन्हा एकदा सिंगल रन येईल. धावफलक जर आपण पाहिलं तर 17 2 ओव्हर आणि 17 झाल्यात. अजूनही 12 बॉल आणि अवघ्या 10. 12 बॉल 10 रनाची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता जय महाराष्ट्र चेंबूर संघाला. पण अधिरा सत्यविनायक कामोटे 12 बॉल मधील या महत्वाच्या 6 बॉल साठी कोणाच्या बॉल हातामध्ये देतील. बॉलर क्रमांक 3 आणि बॉलर बॉलर आहेत प्रणय सॉरी साईकडे दिलाय बॉल. बारा बॉल अजूनही 10 धावांचा पाठलाग करायचा आहे. फायनलच्या लढतीमध्ये जाणार संघ काही क्षणात चित्र स्पष्ट होणार. सेमीफायनलची मॅच एका बाजूला हो हो काय वंडरफुल बॉल पाहायला मिळतोय. सुपर बॉल. राहुलची विकेट गेलीये. राहुल सुरवाडे अप्रतिम बॅटिंग करत होता, सेन्सिबल खेळत होता, बाउंड्री आली होती. स्वतःवरची नाराजगी दाखवून देते की राहुलची विकेट किती महत्वाची राहिली आहे. पण मॅच तसं पाहता अगदी इझी झाल्या कारणाने काही तसं दडपण बनत नाहीये जय महाराष्ट्र चेंबूर संघावर, कारण मॅच अजूनही त्यांच्याच वाट्याला अधिक जास्त आहे. क्रिकेट आहे, कधीही मॅच कव्हर करू शकतात, वाट्याला खेचून आणू शकतात अधिरा कामोटे. नेक्स्ट बॅटर लिएंडर अंधेरी परिसराचाच खेळाडू आहे. अंधेरी सहार कार्गो या विभागामध्ये राहतात. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. बोल्ड घेतला. मॅच मजा आली असती, आणखी इंटरेस्टिंग झाली असते, पण अजूनही मॅच आहे, रंगत आहे कायम. पुन्हा एकदा सेन्सिबल खेळायचा होता. चान्स आहे, संधी, बट रन मिळतोय. जबरदस्त मॅच. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पाहायला मजा येईल. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल का, जाऊ देतील का जय महाराष्ट्र चेंबूर आणि अधिरा सत्यविनायक कामोटे शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आणतील का. अप्रतिम बॉल, आणखी एक विकेट. क्या बात आहे, कमबॅक होतोय. विकेट आलाय. नाईस 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 वन. सुपर. विकेट गेल्या त्यामुळे मॅच फसते थोडीशी, पण मनीष आहे सेन्सिबल खेळाडू आहे आणि मनीष सारखं अस्त्र अजूनही त्यांच्याकडे शिल्लक आहे. म्हणजे मनीष आहे त्यामुळे काही चिंता नाहीये. मनीष माहीर आहेत, लेफ्टी बॅटर आहेत, त्यामध्ये आणखी त्याची एक जमेची बाजू.
6 विकेट गेल्यात. 6 विकेट गेलेत. त्यामुळे चेंबूर जय महाराष्ट्र संघ या संघाच्या बॅटरला टिकून राहणं महत्वाचं आहे. कोण मात्र अंतिम मध्ये जाणार. काय जबरदस्त मॅच. 9 बॉल अजूनही 9 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला चला घाई करा. 9 बॉल 9 धावांचा पाठलाग. मॅच जिंकण्याकरता मनीष आलाय. लेफ्टी बॅटर नेक्स्ट बॅटर. क्या बात आहे. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. बॉल टू बॉल मॅच सुरू आहे. एक एक रन महत्वाचा आहे. यावेळेला नाईस बॉल. क्या बात आहे. आणखी एक बॉल वर केलाय. सुपर मॅच. अदिरा कामोटे मॅच कव्हर करतायत. मॅच मध्ये येत आहेत. कमबॅक होतोय. आणखी एका दुसरा बॉल डॉट काढला तर चेंबूर जय महाराष्ट्र संघ बॅकफुटला जाणार आहे. स्टेपवरून गेले. विकेट आलाय आणि आणखी एक जबरदस्त सक्सेस. व्हाईट बॉल. रन काउंट. विकेट काउंट. बॉल काउंट. क्या बात आहे. मनीषची विकेट मिळाली आहे. साई काय कमालीची कमबॅक होते. 7 विकेट गेलेत. नेक्स्ट बॅटर अभि. एक एक विकेट माघारी पाठवले जात आहे. 24 बॉल 27च्या मॅचला अगदी सेमीफायनलची मॅच कशी असावी अशी असावी. म्हणजे तुमची रात्र आहे ना ही अगदी सुखद झाली आहे. फायनल मॅच देखील मजा येणार आहे. एंटिंग 9 भांडोप या संघाला विनंती आहे आपण देखील रेडी राहा. सात बॉल अजूनही 8. मॅचला जिंकण्याकरता 1 रन दूर आहे पण तो 1 रन देखील तेवढा महत्वाचा. चेक केलाय साई. शेवटचा महत्वाचा निर्णायक बॉल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील अगदीच डॉट बॉल. काय कमालीची ओव्हर. जबरदस्त. अगदी 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 मॅच मध्ये आणलाय. पुन्हा रंगमन होते. टाळ्याचा कडकडाट. अधिरा सत्यविनायक कामोटे. अर्थातच एकंदरीत किती रन दिलेत तर अवघ्या 2 रन दिलेत या ओव्हरला. 3 विकेट मिळवल्यात. मॅच संपली नाही. मॅच सोडणार नाही. सोडून चालणार देखील नाहीये. महत्वाची टुर्नामेंट आहे आणि महत्वाच्या मॅचचा प्रवास पाहतोय. 6 बॉल 8. लिएंडरवर आता मात्र पूर्ण मॅचची धुरा. लिएंडर आहे हुशार. अंधेरीचा खेळाडू. अंधेरीच्या ज्याला बरीच ग्राउंड ठाऊक आहेत त्यामुळे मॅच आणतील कव्हर करतील. बॉलर आहेत प्रणय. प्रणय आता तुमचं कार्य आहे. तुम्हाला बॉलिंग करायची आहे. तुम्ही अशा अनेक मॅच आणल्यात. वाट्याला विजय मिळवून दिलेत पण या विजयावरती जर तुम्ही शिक्कामोर्तब केला तर अधिरा सत्यविनायक कामोटे या संघाचा बोलबाला आणि तुमची चर्चा या दोन्ही गोष्टी. सहा बॉल 8 रन. मॅच जिंकण्याकरता सेमीफायनलची अगदीच रंगत वाढवणारी मॅच आज आपल्याला मालपाट डोंगरी करंडकच्या माध्यमातून पाहायला मिळते.
पहिला बॉल टॅप केलाय. आकाश गुरव तिकडं काहीसा नाराज झाला प्रणयवरती. तसं पाहता ही नाराजगी अगदीच जरूर असणारच, कारण मॅच आहे आणि दोघे एकाच विभागातले खेळाडू आहेत. दोघं एकाच विभागाला बिलॉंग करतात आणि ग्राउंडच्या पलीकडे त्यांची एवढी घनिष्ठ मैत्री आहे ना, पण क्रिकेटमध्ये त्यांच्या नाराजगीचे सूर उगवलेत. हे क्रिकेट आहे, जिंकायचंय, संघासाठी खेळायचंय. क्या बात आहे. धडधड 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 दोन्ही संघांवरती. शेवटच्या बॉलला काय मॅच असेल? मॅच आवडते, मॅच आवडणारच आहे. टॅप केलाय बॉल सर हाताकडे. निखिल आहेत, निखिल पाटील. आणखी एक रन आलाय. 2 बॉल तर अगदी 2 आलेत. आणखी 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मॅच जिंकण्याकरता 6. 4 बॉल 6. अधिरा सत्यविनायक कामोटे विपक्ष जय महाराष्ट्र चेंबूर. कोणता संघ जाणार फायनलच्या लढतीत? पडून खेळलेत आणि गॅप मध्ये बाउंड्री येते. लिएंडर जबरदस्त, क्या बात आहे. लिएंडर कमबॅक केलाय, बाउंड्री आली आहे. चौकार, फुल टॉस बॉल. वंडरफुल, सुपर मॅच, जबरदस्त मॅच. 3 बॉल आणि 2 रनाची आवश्यकता. अंधेरीचा खेळाडू आहे, मॅचला जिवंत केला. पुन्हा एकदा मॅच आणली वाट्याला. जय महाराष्ट्र चेंबूर या संघाने कुठेतरी पडझड 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 चढ उतार पाहिले, पण पुन्हा एकदा मॅच आता वाट्याला आणली आहे. मॅच संपली नाहीये. 3 बॉल 2 या चौकाराने मॅच पुन्हा बदलली. 3 बॉल 2, 3 बॉल 2. हा रन महत्वाचा आहे. 3 बॉल आणि 2 धावांचा पाठलाग करायचा. एकदा मॅच आवडली असेल तर टाळ झाला पाहिजे. जबरदस्त मॅच होतीये. 3 बॉल 2. सेमीची मॅच, सेमीची लढत, सेमी आणि फायनलच्या मॅच अशाच होतात. तुमची रात्र इकडे आनंदी झाली आहे. 3 बॉल 2, 3 बॉल 2. लिएंडर 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 ज्युनियर सम्राट अंधेरी या संघामधून खऱ्या अर्थाने त्याचा नेहमी प्रवास राहिलाय. आज जागा बनवली त्याने देखील एका वेगळ्या संघात. 3 बॉल 2. ओहो, काय मॅच कलटली घेते. 2 बॉल 2 आली आहे. मॅच संपत नाहीये. आठ विकेट गेलेत. 2 बॉल 2 साठी कोण आलाय? आकाश. 2 बॉल 2. 1 बॉल 1 पाहायला मिळणार काय? पहिली मॅच 1 बॉल 1 ची पाहायला मिळू शकते. 2 बॉल 2 आलेत. काय मॅच होते, रंगते मॅच. ती बाउंड्री आली. कंपल्सरी चेसे, कंपल्सरी चेसे. एक अजून बाकी आहे. सेकंड लास्ट विकेट. आकाश येतोय. आकाश. 2 बॉल 2. 2 बॉल 2. आकाश सांगतोय की तू एक बनव, मी एक बनवतो. आकाश आणि अभि. खूप महत्वाचा बॉल आहे हा. काय जबरदस्त होते मॅच. सेकंड लास्ट विकेट. सुपर मॅच. अगदीच सेमीफायनलची लढत, अफलातून मॅच. आकाश.
2 बॉल 2. सर्वांच्या नजरा मॅच कडे लक्ष. संपूर्ण मुंबईचं अंधेरी परिसर आज या क्रीडा नगरीमध्ये सेमीफायनलच्या या रात्रीच्या सत्रामध्ये मॅच पाहत आहेत. आणि तिकडे काय जबरदस्त कमबॅक होतोय आदिरा सत्यविनायक कामोटे. तिकडे विकेट आली आहे. 1 बॉल 2 आहे मॅच. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढवली आहे. शेवटचा विकेट आहे. शेवटचा विकेट. पार्थ आलाय. पार्थ 1 बॉल 2. मित्रांनो 1 बॉल 2 साठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ दे. काय सुपर मॅच होते. रंगत वाढलीये. तुमची रात्र वाया गेलेली नाहीये. आनंदी आनंदी झालीये रात्र. 1 बॉल 2. 1 बॉल 2. धडधड धडधड धडधड. ती बाउंड्री आली. लिएंडरने मॅच मध्ये जिवंत केला. पण पुन्हा मॅच हातून चालली. लॅबोने देखील केली मॅच जिवंत. लॅबोने देखील पुन्हा मॅच माघारी ढकलली. आणि आता मॅचची परिस्थिती बघा काय. हात मागे घ्या. हात मागे घ्या. बांबूवरती जोर देऊ नका. बांबूवर प्लीज. हात बाहेर घ्या. हात बाहेर घ्या प्लीज प्लीज. एक निर्णय खूप महत्वाचा असेल. सगळ्यांनी सगळ्यांनी. 1 बॉल 2. कोण जातोय फायनलच्या लढत मध्ये. प्रणय मोरे बॉलिंग करतोय आणि नवीन बॅटर आलाय पार्थ. काय जबरदस्त सुपर मॅच. पैसा वसूल मॅच. फायनलची मॅच आणि सेमीफायनलची मॅच अगदीच अशा होतात. आणि या मॅच वरती नाव कोरलंय प्रणय मोरेने. तिकडे मात्र बॉल अगदी हातातला सोडलाय आणि हा चौकार आलाय. जय महाराष्ट्र चेंबूर. 1 बॉल 2च्या मॅचला या चौकाराने अप्रतिम दर्जेदार विजय मिळवलाय. काय मॅच भावांनो. पैसा वसूल मॅच. हॅलो. चला जाऊया आता या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. काय कठीण परिस्थिती निर्माण झाली. अनेकांनी बॅटिंग केली. अनेकांनी मार्ग काढता काढता मार्ग पुन्हा एकदा बंद झाले होते. पण त्या मार्गातून प्रवास शेवटी झाला विजयाचा. आणि ज्याने खऱ्या अर्थाने 1 बॉल 2ला 1 बॉल 4 मारला. पार्थला मॅन ऑफ द मॅच जातोय. या पार्थ. पार्थ या पार्थ. आणि सन्मान चिन्ह घेऊन जायचं अदिरा कामोटे. अदिरा सत्यविनायक कामोटे. पार्थ 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 या. पार्थ लवकर या. पार्थ या. आणि आकाश या. आकाश आपलं सन्मान चिन्ह घ्यायचंय. आकाश गुरव प्लीज सन्मान चिन्ह द्या अगोदर. या टीमचं सन्मान चिन्ह द्यायचंय. आकाश गुरव आहेत. आकाश गुरव यांना आपण सन्मानित करतोय. पार्थ आपण पण या. पार्थ फोटो घ्या. फोटो घ्या. चला पार्थ
अगदीच एक बॉल दोन आणि भावाने बाउंड्री मारली आहे. काय जबरदस्त मॅच कमबॅक झाला. मॅन ऑफ द मॅच दिला जातोय आणि सनी धोत्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं. सनी धोत्रे मॅच बघतायत काय? क्या बात आहे. सनी धोत्रे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. चला दोन्ही कॅप्टन तिथे टॉस साठी रेडी राहा. प्लेअर ऑफ द मॅच पार्थ. व्हेरी नाईस पार्थ. एक 2 मिनिटं थांबूया. पार्थ वेल्डन. पार्थ अधिक काही नाही, फक्त एक बॉल दोन, एक बॉल एक येणं हा सगळ्यात वाईट प्रसंग असतो बॅट्समनच्या, पण त्या प्रसंगाला सुखद केलं. मनामध्ये काय विचार होता? एक बॉल दोन साठी धडकी होती मनामध्ये, दडपण होतं, कशा प्रकारे हाताळलं? एक बॉल दोन होता, मारायचाच होता आणि तो मी मारला बस. क्या बात आहे. अगदी काय उंची आहे पार्थची. मला अगदी वर बाईक पकडावं लागतं आणि बोलावं लागतंय. अभिनंदन.